सद्गुरुनाथ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी दत्ता भैया महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपणा सर्वांनाच माहित आहे, ब्रह्मचैतन्य महाराजांनी भक्तीचा अतिशय सोपा मार्ग स्थापन करून दिला आहे। तो मार्ग म्हणजे नामाचा मार्ग। नाम घ्या आणि आनंदात राहा, नाम घ्या आणि कृतार्थ होऊन जा, असं महाराज म्हणतात। महाराजांना इथे एक आवर्जून सांगायचं आहे की त्या नामात मात्र आपली श्रद्धा हवी। श्रद्धेशिवाय परमार्थ नाही, असा महाराजांचा बोध आहे। या बोध वचनावरच मी आज थोडस बोलत आहे। महाराज म्हणतात, श्रद्धेशिवाय परमार्थ साधायचा नाही। आता महाराजांच्या मध्ये श्रद्धा कशी हवी, ते एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तिथल्या रीतीभाती पटकन पत्करते, कुठलाही प्रश्न न करता। ही झाली श्रद्धा। रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर मला इच्छित स्थळी व्यवस्थित पोहोचवेल, ही झाली श्रद्धा। अमुक डॉक्टरचं औषध घेतलं की मला बरं वाटेल, ही झाली श्रद्धा। अशी नितांत श्रद्धा जी आहे ती नामावरती हवी, तुमच्या सद्गुरूवर हवी, असं महाराज म्हणतात आहे। श्रद्धेशिवाय परमार्थ नाही। आता आपण बघतो, आपल्याला माहितच आहे की ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, संत चोखा हे जेव्हा पंढरीला गेले तेव्हा पंढरीनाथाचं सुंदर रूप त्यांना दिसलं। रूप पाहता गेलोचनी, सुख आले हो साजणी, असं माऊली म्हणते। तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून ये। चोखा मेळा म्हणतो, पंढरी जैसे क्षेत्र नाही त्रिभुवनी। आता काय, या सत्पुरुषांना असा अनुभव आला, मग आम्हाला हा अनुभव काय येत नाही? पंढरीला गेल्यानंतर विठ्ठलाचं जे सुंदर रूप या सगळ्यांना दिसलेलं आहे, हे आम्हाला का दिसत नाही? कारण आम्ही कुलू बनालीला जसे जातो तसे पंढरपूरला जातो, असं कसं चालेल? तिथे ज्ञानेश्वर महाराजांचा चष्मा हवा, तिथे तुकाराम महाराजांचा चष्मा हवाय, तिथे चोखा मेळाचा चष्मा हवाय। ती दृष्टी घेऊन आम्ही तिथे जायला पाहिजे। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं। लोग कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह तुम सुलाते नहीं। तात्पर्य काय की आमचा भक्तिभाव, आमची श्रद्धा तशी नसते, त्यामुळे आम्हाला भगवंताचा अनुभव येत नाही। परंतु भगवंतावर जर खरंच अनन्य श्रद्धा आम्ही ठेवली तर आम्हाला अनुभव येण्याशिवाय राहणार नाही। परंतु आमच्या मनामध्ये किंतु, परंतु, यत, बट असे बरेच संशय असतात, त्यामुळे आम्हाला अनुभव येत नाही। आम्ही करतो सगळं, परंतु आमची श्रद्धा कमी पडते। एका गावामध्ये अकाल पडतो, शंकर पार्वती तिथून चाललेले असतात। पार्वती भगवान शंकरांना म्हणते
की या गावामध्ये भगवान तुम्ही आता पाऊस पाडायला पाहिजे. गावात अकाल पडतो म्हणून लोक मोठ्या मोठ्याने ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जप करत असतात. ते ऐकून पार्वती म्हणते, भगवान तुम्ही या गावात आता पाऊस पाडायला पाहिजे. लोक बघा किती कळवळून तुम्हाला बोलवतात आहे. यावर भगवान शंकर म्हणतात, पार्वती या गावामध्ये मी पाऊस तर पाडेन, परंतु यांनी छत्री किंवा बरसात कुठे आणली मला सांग. तात्पर्य काय, हे माझ्या नावाचा जप करतात आहे, मला बोलवतात आहे, परंतु यांनी असं केल्यावर मी या गावामध्ये पाऊस पाडेनच अशी यांची श्रद्धा नाही. असते त्यांनी छत्री किंवा बरसाती आणली असती. तात्पर्य काय, आम्ही करतो सगळं, परंतु आमची श्रद्धा कमी पडते. परंतु ही जर घट्ट श्रद्धा भगवंतावर ठेवली, नामावर ठेवली, आपल्या सद्गुरूवर ठेवली, तर तो आपली कशी काळजी घेतो बघा. एकदा ब्रह्मानंद महाराज हे ब्रह्मचैतन्य महाराजांसोबत एका गावाला जायला निघाले. टांगा आला, महाराज बसले, समोर भाऊसाहेब केतकर बसले, आणखीन दोघे जण बसले. महाराज ब्रह्मानंद महाराजांना म्हणे की आपणही बसा. ते म्हणे नाही, मी टांग्या मागेच येणार. टांगा सुरू होतो, ब्रह्मानंद महाराज टांग्या मागे धावू लागतात. खूप ऊन असते म्हणून साठी महाराज आपल्या खडाऊ त्यांना घालायसाठी टांग्या खाली टाकतात. ब्रह्मानंद महाराज त्या उचलतात आणि पायात न घालता आपल्या डोक्यावर ठेवून टांग्या मागे धावायला लागतात. यावर टांग्या समोर जे दोघे जण बसलेले असतात ते भाऊसाहेब केतकरांना म्हणतात की भाऊसाहेब, ब्रह्मानंदांनी महाराजांच्या आज्ञेचा अवहेर केलेला आहे, उल्लंघन केली आज्ञा. पादुका खडाऊ त्यांनी घालायला दिल्या, हे डोक्यावर ठेवून धावून राहिले. यावर भाऊसाहेब केतकर म्हणतात, अवहेलना त्यांनी केली, तुम्ही केली आहे. महाराजांनी टांग्यात बसा म्हणायच्या आधीच तुम्ही येऊन बसलेले आहात, तेव्हा अवहेलना तुम्ही केली आहे. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर ते दोघे जण पुन्हा ब्रह्मानंद महाराजांना म्हणतात की तुम्ही महाराजांच्या आज्ञेचा अवहेर केला, त्यांनी खडाऊ तुम्हाला घालायसाठी दिल्या, तुम्ही डोक्यावर ठेवून धावत होते. यावर ब्रह्मानंद महाराज म्हणतात, अरे तुम्हाला काय सांगणार, महाराजांच्या खडाऊ पादुका ज्यावेळी मी डोक्यावर ठेवल्या त्यावेळी मला असं वाटत होतं की महाराजांनी माझ्या डोक्यावरती छत्री घेतलेली आहे, छत्री धरलेली आहे. ऊन तुम्हाला वाटत असेल, हो मी तर चांदण्याच्या शीतल रात्री चाललेलो आहो, असाच अनुभव मला आला. तात्पर्य काय, तर आपल्या सद्गुरूवर भगवंतावर आपली नितांत श्रद्धा असली की तो आपली कशी काळजी घेतो बघा. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही जे पण काही साधन करता ते मनापासून करा आणि मोक्ष म्हणजे श्रद्धा ठेवा. त्या साधनावर तुमच्या गुरुवर श्रद्धा ठेवा, तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मी महाराजांना एवढीच प्रार्थना करेन की आम्हाला नामाचं प्रेम द्या गुरु महाराजा, आणि त्या नामावरती तुमच्यावरती आमची श्रद्धा घट्ट राहील अशी कृपादृष्टी तुम्हीच आमच्यावर करा. एवढं म्हणून मी माझ्या वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ ब्रह्मचैतन्य महाराज की जय. नाम योगी दत्ता भैया महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ